जय जय राम कृष्ण
काही काळाचे एकमेका देवमुखी सुखी घालो बरी तुका म्हणे वळवंत उत्तम विठ्ठल जय जय रामकृष्ण धर्मशाळा आयोजित सालाबादाप्रमाणे वर्ष तिसरे आणि वर्षातील संपूर्ण सप्ताहातील आणि शेवटच्या नामाची म्हणजे कीर्तनाची सेवा काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिल्याबद्दल अभयंकर महाराजांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं स्वागत. विठ्ठल विठ्ठल
मला माईक पॉवरफुल आहे. आता लाईट गेलेली आहे. या सिस्टीमचा आवाज कमी आहे तरी सगळ्यांनी सांभाळून घ्यायचंय. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालं चराचरी. वेळेच्या अभावी आपल्याला तेवढंच करायचं. महाराजांनी म्हणले 12ला हंडी फोडायची, 12लाच कीर्तन उभं केलं. काय करू आता हंडी कसं लगेच पहिले फोडावी. महाराज बोला तुम्ही. नाही कसं आहे वेळेमध्ये आपल्याला चिंतन पाहिजे. 2 तास आधी कीर्तन उभं राहायला पाहिजे. महाराज म्हणजे मी असो या कोणी असो, मी तुमचा जावई आहे म्हणून सगळं चालून जाईल. पण तुम्हाला उशिरा जेवण भेटेल माझं दुर्भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठ ऐसे नाही कवना काही काळाचे. एकमेका देवमुखी सुखी घालू मरी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. प्रथम चरण घ्या मला. उपध्वनिया उपध्वनिया पुढती उपजुनिया म्हणजे माऊली. आता कसं आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण ओढू शकतो, पण आपल्या वेळेअभावी आपण थोडं थोडं चिंतन करून सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. उपजुनिया म्हणजे आता उपजुनिया किती आले किती बरोबर की नाही. आपण सुद्धा येणार आहे, आपण आलेलो आहे आणि आपण जाणार आहे. कॅमेराच्या पुढे नका मध्ये मध्ये नका आलेली लाईट. विठाला 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 तसा तुम्ही म्हणले महाराज दहीहंडी आल्याला पुढे सुरुवात करून पुढे दहीहंडी झाल्या म्हणलं पण पहिले भात म्हणजे नाही का काला दही भात आपला आहे नाही का. विठ्ठला विठ्ठला
देव कसं आहे आपला? देव सांगतो बाबा तुम्ही जावा. आता जसं तुकोबरायांचा पहिला अवतार आता एवढं सांगायला वेळ पण नाही, आपण त्याच्या आधीचा अवतार म्हणजे कसं नामदेव महाराज नामाचं चिंतन नामदेव महाराज जगद्गुरु तुका होता नामायाचा जगद्गुरु तुका नामायाचा संप्रदाय सगळाचा येतोनिया जगद्गुरु तुका नामदेव महाराज आले. जय नामदेव महाराज कसे आले? नामदेव महाराजांनी कार्य चालू केलं. आपलं कार्य करता करता अर्धवट कार्य राहिलं महाराज. जसं काळ आपला संत तुकाराम महाराज उत्सव झाला आपला. देऊमध्ये भरपूर मंडळी गेली होती. आमच्या इथले पण काही मंडळी गेले. पण कसं असतं जिथं तुम्ही आहे ठेविल्यानंतर त्याची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. विठाला 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 जसं ठाईचं पैसे करायचं चित्त आवडल्यानंतर कसं आहे प्रत्येकाने कसं आहे जागेवर बसून ठाईचं पैसे करावे का चित्त कसं असावं महाराज? चित्त कसं असावं? आता एक चित्तासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईन. तुम्ही फक्त म्हणणार फक्त महाराज कसं आहे तुम्ही काय गप्पा मारता, पण गप्पा आहे का? पण कामच आहे. विठाला विठाला जसं आपण पांडुरंगाचा एक विचार करू. पांडुरंग किती मोठा महाराज? पांडुरंग तर किती मोठा आणि चित्त किती छोटा आहे सांगू दिला. चित्त आपलं एवढं सूक्ष्म आहे महाराज. सुई समजा मी उदाहरण माझं असं टेलरचं आपलं काम असल्यामुळे मी सुईवरच उदाहरण देतो. पहिले कोळं तुम्हाला माहिती का? कोळं कसं महाराज? कोळं नाही गव्हाची पेंडी असते ती काय म्हणतात तार असते त्याला कोळं म्हणतात. शेतकरी लोक तुम्ही कोळं कोण काय असते त्याचे तुकडे करायचे. तुकडे किती करायचे? 1500 100 10 तुकडे करा. आता ते झालं चित्त. आपलं चित्त किती आलं? सूक्ष्म झालं. आता विठ्ठल किती मोठा माणूस सांगू का? विठ्ठल आता विठ्ठलाच्या एका शरीरातील एक रोम म्हणजे केस आपण काढला मला कोणाचा? विठ्ठलाचा. त्याच्या त्या खड्ड्यामध्ये विश्वची विश्व त्याच्यात बसतात मला. किती बसतात? विश्वची विश्व. आणि तेवढा मोठा पांडुरंग आहे का सर तुमच्याकडे? म्हणा काय म्हणते नाही विश्वव्यापक कमलापती आता चित्ता असं म्हणलं एवढा मोठा पांडुरंग आणि एवढाच चित्ता सामवतो. आता आपण कसं आहे घरून कुलूप लावून आलेलं आहे. प्रत्येक लावलं का तसं ठेवलं. शनी शिंगणापूर सारखं. शिंगणापूरमध्ये मोकळं असतं दार माहिती. असं आमचं दार कसं असतं मोकळं काय जाऊ घर तुम्हाला म्हणजे असं म्हणून चालतो मी. पण कसं आहे ज्या ठिकाणी चित्त आपल्या जागेवर असेल. चित्त कसं असावं? ज्या ठिकाणी तुम्ही कुठेही बसा चित्त फक्त जागेवर असावं. बरोबर मला धन्यवाद. विठाला विठाला आता हे चित्त झालं. आता औपजून या पुढे आपला अभंग तिकडे चरण सोडून जायचं नाही. आता मला एका पहिलं कीर्तन माझं तुम्हाला मी खोटं बोलत नाही खरं बोलणे आहे नाही का? खोटं बोलायचं नाही. चहा बनून राहिला पण साखर टाकली नाही म्हणायचं उघडून राहिला. आता काय करायचं? बरोबर खरं बोलायचं. आता ज्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर मला काही मंडळी असं महिला मंडळ त्यांनी म्हणले माऊली महाराज अहो तुम्ही चरण सोडून गेला. अहो मला चरण सोडलं पण देवाचं चरण सोडलंय कुठे? विठ्ठला विठ्ठला आणि कसं आहे चालीत राहायचं. कसं चालीत राहायचं आणि चालीत जगायचं. विठ्ठला विठ्ठला
आपण विचारतो काला खाऊ दही भात, पुन्हा एकदा काला खाऊ काय? आता कसं आहे काला आपलं या ठिकाणी कसं आता काला आपलं औचित्य म्हणजे कुठलं औचित्य आपलं जसं आपलं 7 दिवसाचा सप्ताहाचा समाप्तीचा दिवस, समाप्ती दिवशी कालचं कीर्तन हरिभक्त महाराज दिनेश महाराजांना दिलं. पण आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा जन्म झालेला आहे. द्या मला शिवाजी आमचे मृदुंगवादक नंदकुमार तांबे धन्यवाद. तुम्ही मला दाजी प्रेमाने म्हणता पण माझ्यापेक्षा वयाने मोठे. आता मला कसं माहिती आहे मला असं वाटतं दादा चढायला वाटतं. आता आपले बाजीराव महाराज 1 नंबर गायक आहेत. आता माझ्यासारख्या पामर कीर्तनकाराचं त्यांनी याच्यात उभं राहावं. महाराज रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला आपलं झालं समजा. आता इकडे आमचे गुरुवर्य शंकर महाराज सांगळे हरिभक्त मोठे म्हणजे नाही का शिवशाहीर आहेत. बाबा शिवशाहीर आहेत. आता आळंदीवरून माझे मित्र म्हणजे मला नाव सांगा अंकुश महाराज आणि आमचे कालचे रात्री भारूडमध्ये कलाकार होते महाराज. काय नाव त्यांचं महाराजांचं? गणेश महाराज. आता कसं आहे प्रत्येकाचा परिचय पण नावाने नाही फक्त चेहऱ्याने. आता आपण यांना कसं नाही ओळखतो पांडुरंगा कसं सावळे रूप परब्रह्म सावळे परब्रह्म लागले सजीवा सावळे परब्रह्म लागले सजीवा देवाकडे जायचंय कसं. आता आपण इथं बसले कसं आहे आता कलियुगामध्ये याच्या बरोबर चालत माणसं विठ्ठल विठ्ठल आता
पंढरपूरला जाताना आपण आता पांडुरंगाचं कसं पाहिलं, रूप पाहिलं. आता पंढरपूरला जायचंय. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. कमी मोजकेच लोक आलेत महाराज. आता मी विचार केला होता कालाच्या महाप्रसादला फुल गर्दी राहील म्हणून कालाचं कीर्तन मागितलं महाराजांना. म्हणजे महाराज म्हणजे आमचे सासरे तरी आहेत. आता मी सासऱ्यांना सासरा म्हणत नाही. आणि हा कार्यक्रम मी फक्त कसं आहे म्हणजे जो करतोय म्हणजे मी म्हणत नाही की मी मोठा आहे किंवा काय मोठा महाराज नाहीच आहे. मी फक्त कसं आहे प्रयत्नांची परमेश्वर महाराज. आणि विचार एकच केला हा माझा सासऱ्याचा कार्यक्रम नाही, हा माझ्या तुकोबरा आणि पांडुरंगाचा कार्यक्रम महाराज. विठ्ठल 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 आता मी एवढ्यात माझे म्हणल्यानंतर म्हणले क्या बात आहे. आणि मग दुसरं चरण घ्या. कळलं काही करायचं खोटी तो ऐसे नाही, खोटी तो ऐसे नाही, खोटी तो ऐसे नाही, वैकुंठी 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 तो ऐसे नाही,